बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला आता तब्बल 3 आठवडे पूर्ण होत आहेत। मात्र त्यामध्ये अद्यापही धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड हे पकडले गेले नाहीत। त्यामुळे खरंच बीडचा बिहार होतो की काय हा प्रश्न मात्र आता सर्वसामान्यांना देखील पडला आहे। कारण की एवढा मोठा गंभीर गुन्हा होऊन देखील यामधील मुख्य आरोपी मास्टरमाइंड असलेले वाल्मिक कराड हे का पकडले जात नाहीत असा प्रश्न मात्र आता सर्वसामान्यांना पडला आहे। कारण की यामध्ये आरोपींना अटक झाली नाही तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असा इशारा देखील संभाजीराजेंनी यावेळी दिला आहे। कारण की हे प्रकरण राज्यभरासह देशामध्ये देखील गाजत आहे। त्यामुळे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांना पकडणं आता गरजेचं आहे। कारण की दिवसेंदिवस मात्र यामध्ये सत्ताधिकारी यांच्यावर टीकासत्र देखील सुरू आहे। त्यामुळे वाल्मिक कराडांना पकडणं आणि ह्या सर्व वाल्मिक कराडांना पकडल्यानंतर ह्या सर्व गोष्टींचा उलगडा होऊ शकतो असा देखील आता दावा केला जात आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी असल्याचा दावा देखील काही सत्ताधाऱ्यांनी यावेळी केला आहे।